जय भीम नमो काय. मी विशाल गायकवाड, आकाश प्रतिनिधी. आज आपल्यासमोर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू समता संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर. आज आपण आंबेडकरी चळवळीचे केंद्रबिंदू आंबेडकर भवनात आहोत आणि साहेब आपल्यासोबत आहेत. मी साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण महाबोधी विहाराच्या निमित्तानं आपण त्यांचं काय आव्हान द्यायचं. महाबोधी बुद्ध विहार याचा एक टप्पा आता संपले. धरणं आंदोलन 3 महिन्यापासून सुरू झाले. त्याची मला दखल घेऊन आता ही केस सुप्रीम कोर्टामध्ये 29 जुलै रोजी लागलेली. आता आम्ही सगळं लक्ष हे 29 जुलै ह्या केस वरती लावलेलं आहे सुप्रीम कोर्टात. भारतीय बौद्ध महासभेने याच्यामध्ये इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन करून बौद्ध महासभेच्या वतीने एक मोठा वकील देऊन आपली बाजू मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. अनेक केसेस मी काल पटना बिहारमध्ये होतो. पटना शहरामध्ये बौद्ध महासभेचं अधिवेशन झालं छोटंसं आणि तेथे देखील लोकांना मी सांगितलेले आहे की जास्तीत जास्त लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये केसेस फाईल कराव्यात. पिटिशनची संख्या वाढावी. याचं गांभीर्य म्हणजे तेथे बसलेल्या जजेस लोकांना येतील, व्यवस्थेला येतील अशा प्रकारचं मी आव्हान करण्यात आलेलं. सध्या आम्ही जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्स लागत आहे त्याच्या आम्ही तयारी करत आहोत. त्या डॉक्युमेंटच्या माध्यमामधून हे बौद्धांचं आहे, बौद्धांचा आहे हा संपूर्ण जगामधला इतिहास आहे. परंतु कोर्टामध्ये जातात तेव्हा एक एव्हिडन्स लागतात आणि ते एव्हिडन्स देण्याचा आम्ही राम मंदिराच्या बाबतीत अलग झालं, पण आपल्या बाबतीमध्ये आपण त्याच्या प्रकारचं घेणार नाही. राम मंदिरामध्ये अस्तेचा प्रश्न आला, एवढ्या लाखो करोडो लोकांचा भारतातील आणि त्यावरती ते जजमेंट आधारित आहे. परंतु आपलं जजमेंट हे एव्हिडन्स वरती आहे. कारण तशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये असल्यामुळे कुठल्याही बाबतीत आम्ही रिस्क घ्यायला तयार नाही. नमो बुद्धाय. जय भीम. जय सर्व.